तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आला। चिकलठाणा मुकुंदवाडी परिसरामध्ये बागडेंचा ताफा अडवण्यात आला। अतिक्रमण हटवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गाडीला रस्ता करून दिला। इम्तियाज जलील यांनी आवाहन करून आंदोलकांना शांत केले। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात असताना अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंदोलक हे चांगलेच आक्रमक बनलेले होते। त्यांनी हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवला। त्यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलकांना शांत करत हरिभाऊ बागडे यांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला।